भात का आम्ही जवळ 10 ते 12 माणसं होतो. आमचा बोकड्या पकडला आणि मग आपले आम्ही बोकड्या त्याच्याकडून हिसकावला बाकी. हिसकावलं तुम्ही बोकड्यानं? मेला असेल ना पण तो? नाही मेल्याला. अच्छा, मारूनच टाकलेलं. मारलेलाच हिसकावला. मग खाली आणला रोडच्या जवळ. म्हणलं मग आता आपण करू काय. मी शिपायला फोन काय लागत नाही. म्हणलं आता काय करायचं नेमकं. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग. आपण आलो आहोत एका भन्नाट एकदम अशा सुंदर जागी, म्हणजे एकदम आयसोलेटेड जागा आहे ही. लोकेशन मला तुम्हाला सांगता येत नाही, कारण की इकडचे गाववाले जे आहेत त्यांनी मला रिक्वेस्ट केली की लोकेशन नका सांगू म्हणून, कारण की आपले जे ड्रोन शॉट्स असतात, आपण जी लोकेशन सांगतो ह्या सगळ्या गोष्टींचा मिसयूज होतो असं त्यांचं म्हणणं आहे. होतही असेल, त्यांच्या रिक्वेस्टमुळे मी लोकेशन सांगत नाही आहे. फायनली आपण लोकेशनवर पोहोचलो आहे आणि इकडे दादा आहेत. भात उपनायचं काम त्यांचं चालू आहे. इकडे आपल्याला इन्व्हाइट केलं होतं चिंदू काकांनी आणि ते मस्तपैकी आपल्याला रेसिपी दाखवणार आहेत, त्यांच्या हाताची रेसिपी. चिंदू काका, तुम्ही पण आदिवासीच आहे ना? हो आदिवासी, हिंदू महादेव गुळे. तर आज चिंदू काकांकडनं आणि काकूंकडनं, काकूंचं नाव काय? रंजना काकू. रंजना काकूंकडनं आपल्याला एक भन्नाट रेसिपी बघायला मिळणार आहे. आज आपण काय बनवणार आहे काकू? मटण, कोंबडीचा मटण. लोकेशनचा एक फारच मोठा मुद्दा आहे आणि बरेच लोक लोकेशन विचारत असतात. तर लोकेशन नाही सांगायचं कारण तेच आहे मित्रांनो, इकडे गाववाले जे आहेत, चिंदू दादा जे आहेत, चिंदू काका जे आहेत, त्यांनी पण मला रिक्वेस्ट केली की लोकेशन नको सांगायला म्हणून. बरेच जण म्हणजे 99% तर चांगलेच असतात, पण त्यातले 1% जे आहेत ते म्हणजे आपण सांगितलेल्या गोष्टींचा, आपण दाखवलेल्या गोष्टींचा ना बराच गैरवापर होतो. तर त्यामुळे लोकेशन सांगत नाहीये. फारच महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे आता एवढ्या अडचणीमध्ये म्हणजे एवढ्या लांब गावापासून एवढ्या लांब इकडे राहतात. पहिला प्रश्न असतो पाण्याचा. तर ते पाणी कुठून आणतात बघा. चिंदू काका येणार होते सोबत, पण त्यांचं काम आहे, तर त्यांना मी म्हटलं की आधी तुमचं काम आटपून घ्या, तोपर्यंत मी ती जागा बघून येतो. एवढ्या अडचणीत राहिल्यावर म्हणजे एवढ्या लांब गावापासून एवढ्या लांब राहिलं तर सर्वात पहिला प्रश्न जो असतो तो असतो पाण्याचा. पाणी असेल तर माणूस कुठेही सर्व्हाइव्ह करू शकतोय. तर ते पाणी कुठून आणतात बघा. साधारण 100 मीटरच्या तर लांब आपण चालत आलो आहे आणि अजून किती लांब जायचं काय माहिती. मिळाला पाण्याचा स्रोत. असं पाणी म्हणजे दगडांमधनं असं काय म्हणतात त्याला, झिरपतं का काय असं बोलतात ते त्यातनं पाणी घेत असेल, पण इथं तसं काही दिसत नाही आहे. ते इथूनच पाणी असं वरती येतं असं वाटतं. ह्या दगडांच्या मागून कुठून तरी येतंय पाणी, पडताना कुठं दिसत नाही आहे. तर मला वाटतं पिण्यासाठी पण हेच पाणी वापरत असतील. हे पाणी ॲक्च्युली स्वच्छच असतं, कारण की हे झिरपून म्हणजे ह्या दगडातून, रेतीतून, मातीतून मग असं होऊन ट्रॅव्हल करून हे पाणी इथपर्यंत पोहोचतं. त्यामुळे हे पाणी बरंच फिल्टर झालेलं असतं. झूमवाली लेन्स नाही आपली, पण मे बी बारीक दिसत असेल तुम्हाला. वानर आहेत बघा खाली, ज्यांचा त्रास दादांनी सांगितला होता. तो असा आवाज येतोय म्हणजे असा नाही का, म्हणजे सिमिलर असा आवाज आहे. हा तो शेकरूचा आहे. म्हणजे खारुताईसारखा एक प्राणी असतो शेकरू.
त्याचा आवाज आहे हा. दिसत नाहीये, फार लाजाळू प्राणी असतो तो, म्हणजे सहजासहजी असा तुम्हाला असा मोकळा असा कधी दिसणार नाही. यो 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 गेला तर आत्या होईल तुम्ही ना करी बाय पकडली कोंबडी, पकडली शेवटी काकांनी. कोंबडी पकडली ना. चल वरती पाहू. हा नाही, कोंबडीकडेच आहे. इथे बरेच पंख पडले, म्हणजे आधीपासून इकडे कोंबडे कापताय का? हा शेतीच्या बाबतीत आम्हाला वांद्र, डुकर, सांबर खूप त्रास देतात. हा ना, आम्ही म्हणजे आपल्या झाडांचंच कंपाऊंड करतोय पण ते काय आवरत नाही. आवरत नाही. हा अच्छा, अच्छा. वांद्र काय दिवस कुठे उडणारी मंडळी ना. सांबर पण तशीच आहेत. हा हा 10 फूट आसपास म्हणजे उडून उठतात हा ना. मोकळे. हा 10 फूट म्हणलं तरी उडतात. मग एवढे प्राणी असल्यावर मग वाघ पण असेलच. वाघ पण आहे ना. आहे का? वाघ आहे म्हणजे आमच्या 2-3 शेळ्या घाल्या आता एवढ्यात. हा का? 8-10 हा 15 दिवसात. 15 दिवसात हा किती खाल्ल्या शेळ्या? दोन 2 शेळ्या. हा बापरे. मग हे शेळ्या जे खातात त्याचं काही भरपाई वगैरे? नाही पंचनामा केला एका शेळीचा. 2 होत्या. वाघाने अच्छा पळावली. अच्छा, कुत्रे पण पळवलं मग वाघाने. काय नीट राहा, नाही तर नाही उचलून तुला वाघ. हिरड्यांची झाड आहेत सध्या, पण यांना अजून हे नाहीत, हिरडे नाहीत, फळं नाहीत अजून. तर या सगळ्या झाडांची पण जे आहे ना नासधूस करतात वानर. ते हिरडे जे कवळे हा ते खाऊन टाकतात ते. दादांची मेन इन्कम हिरड्यांचीच म्हणता येते शेतीसोबत. आमच्या अच्छा, सर्वांचीच आहे. सर्वांचीच. हा हा हा. अच्छा, हे हिरडे आता वाळवणार, मग याचं काय करणार? अच्छा, हे वाळूनच डायरेक्टच देतात, याला फोडून मिळून नाही ना? अच्छा अच्छा, हे वाळूनच डायरेक्ट देतात. सुरू काका तुमचं नाव काय? चिंदूदेवजी शेखरे. चिंदू देवजी शेखरे. शेखरे. शेखरे, अच्छा अच्छा. आणि मग इथं एवढ्या जंगलामध्ये, एवढं हे जंगलाच्या मधोमध घर आहे इथे, म्हणजे किती वर्षापासून राहताय? तरी पण आता 6 ते 7 वर्ष झाली. का बरं एवढ्या म्हणजे अडचणीमध्ये इकडे आतमध्ये? ते कारण सांगतो ना आम्ही काय शेळ्या घरी म्हणजे बऱ्यापैकी जागा नव्हती. हा हा जागा होती पण मग माझं हे खाल्लं माझं ते खाल्लं त्यामुळे मला आपलं शेतात राहायचं. हा तिथं कोणाचं टेन्शन नाही. शेत आपलं शेळ्या आपल्या हा तिकडे मग आपल्याला बोला काय मारायचं नाही म्हणलं ना. हा कधी कारण की ते शेळ्या पण माझ्या शेत पण माझं शेत पण खायला तर माझंच खाईल. बरोबर. कुणी बांधणार नाही ना. हा हा. शेवटी ते गवा कधी बघितलेला तुम्ही? आता 2 दिवसापूर्वी. 2 दिवसापूर्वी? कधी येतात? सकाळी सकाळी दिसतात का रात्री? नाही तसे दिसायला आता दिवसाच येतं दिवसा नाहीत. दिवसा नाही येत. शक्यतो संध्याकाळच. संध्याकाळी. हा तुम्ही शेळ्या कासतोय ना हा 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 मग तिथे थोडासा परिसर थोडा मोकळे हा हा. त्या मोकळ्यामध्ये ते निघाल त्यांच्यात मग खाण्यासाठी. तिथे काही जास्त माणसं नाही आणि दुसरी काही जनावर पण नाही. आता मग पीक काय काय आता? आमच्या सध्या पीक आहे भात, भात. नाचणी, वराई. नाही वराई आता तुम्हाला सांग कशी नाही बोललो का भात शेती सोडून दिली. हा हा हा. तर त्या वांद्रांमुळे ना आमची नाचणी वराई ही राहू शकत नाही. राहू शकत नाही. इतकं म्हणजे भयंकर त्रास आहे त्यांचा. आणि वाघ कधी बघितलेला शेवटी तुम्ही? भात का आम्ही जवळ 10 ते 12 माणसं होतो. हा आमचा बोकड्या पकडला हा आणि मग आपले आम्ही बोकड्या त्याच्याकडून हिसकावला बाकी. हिसकवलं तुम्ही हा बोकड्या हा त्याच्याकडनं? बोकड्यानं. मेला असेल ना पण तो? नाही मेल्यालाच अच्छा, मारूनच टाकलेलं. मारलेलाच हिसकावला. हा मग खाली आणला रोडच्या जवळ. हा म्हणलं मग आता आपण करू काय मी शिपायला फोन काय लागत नाही. म्हणलं आता काय करायचं नेमकं. ठेवला पण तो शेवटी सकाळी गेलो चौघ ते पळवला वाघाने. परत पळवला? मग काय अरे संध्याकाळी कोणी तिथं हा हा हा. तुम्ही पाहिलंय ताई वाघ? स्वतः पाहिलं. तुमचं नाव? तुम्ही सुनबाई ना? चिंदू दादांचे सुनबाई आहेत. तर कधी बघितलं तुम्ही? यांच्यासोबत तुम्ही होता त्यावेळेस का? अच्छा, म्हणजे सगळेजण भात तोडणीला गेले होते त्यावेळेस. हा. अच्छा अच्छा. मग कधी अशी भीती वगैरे वाटली का नाही? वाटते ना भीती पण. वाटते. मग हे लहान लेकरं बाळ मग कसं? हा आता काय करायचं. हळू या निघत नाही. चावतात का? हा मग कपडे चावणार माणसाला चावणार त्याची जाय झाली वाघांनी.
त्याचीच आई, हा. याची आई खाल्ली का? हा हे बघा याची आई खाल्ली वाघाने बिचारायची. त्यात काय दुसऱ्या शेळ्याला कसं पाचतो थोडं थोडं, अच्छा मग दुसऱ्या शाळेचं मग थोडं पर्याय थोडं नाही आहे ना. ना. हे बघा हे हा, बघा, हे असं हे बघा, हे बघा. जातच कशी. जात नाही कशी. अच्छा थोडेसे बारीक कान बघा हे. त्याची जात अशी, त्याला मुडा म्हणतात, मुडा. असं असं की असं म्हणजे तुम्हाला पण हा, हे बघा याचे कान बघा किती बारीक आहेत एकदम. डॉबरमॅन आणि कान आहेत. बिंदास्त झोपतात. हा हा, म्हणजे ती फट दिसते ना खाली, आणि मग कुठे पण हा तिथनं उकळू असा पंजा घालून पंजा काढतो. घालून, अच्छा अच्छा, हे उंच राहिल्यामुळे. मग तो एवढं उंच काय करू शकत नाही लगेच ना. हा काय त्याला अंदाज आहे ना, पुढे असते शेळ्या जमिनीवर, हा हा हा. त्यामुळे तो वरती बघत नाही. अच्छा, अलीकडच्या दगडाचा पण सपोर्ट देत आहे. हा हा हा. चूल. हा हा हा. हे मी पण आणलं. आता मी तुम्ही सांगता की तुझं अगं काय मला डोळं काढशील. हा 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 हा. कांदा टाकलाय ना ऑलरेडी. तेल न घालता टाकलाय ना कांदा. याच्यामध्ये काय टाकलंय? हळद आणि मीठ. मीठ. हळद आणि मीठ. अच्छा, कांदा आधी भाजून घेतलाय मग त्यात तेल घातलं. हो. आणखीन थोडंसं तेल टाकलंय ना. हे आता काय करताय, वाफून घेताय का? हा हा, वापरून. अच्छा, हेच पाणी नंतर कालवणामध्ये. हा हा, हेच येतं. अजून थोडा आण. बस 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 बस. अगं अच्छा, हे खाली लागायला नाही पाहिजे म्हणून थोडंसं हलवून घेतलं. कोंबडीला आम्ही पाळतो म्हणजे जास्त शिकवतो विकण्यासाठी नाही, काहीतरी एखादं कधीतरी मी घरीच घरी घरीच घ्यायला. मग शेवटी दुसऱ्याला पण पैसे द्यावं लागतात ना. मग स्वतः आपली आहे कोंबडी आपणच खायची. बराच वेळ झाला, म्हणजे साधारण अर्धा तास होऊन गेला हे शिस्त शिस्ता. थोडीशी कोंबडी वातड असते, वातड. थोडं उशीर होतो शिजायला. उशीर होतो थोडा. अच्छा. कोणते आणलं का? आणलंय ना. त्या सई लावायचा काढून घे. आणि ते वाटणमध्ये काय काय घातलंय? कांदा, खोबरा आणि धन धन धन. मसाला. कोणता मसाला? हे बाजारात भेटतंय. पाणी अजिबात नाही. वाटण जळू नये म्हणून ही चिकन सूप घातलं त्याच्यामध्ये ना. हळू हळू येतं. नाही माहिती. आता मला होतं उद्या इला नाही आत्ता आता येणार नाही. का नाही खाणार? अळू गाडीचं आणलं जवळ. हा? गाडीनं अळू आणलं. नाही वाटलं गेले. बारीक नाही वाटलं गेले. फुल्यावरच एवढं काढलं. मग मागे सर ना तिकडे पळ. थंडी से हाल बेहाल. इथं तर शेकतोय, पण नंतर आहे ना काय होतं की विस्तोपासून आपण लांब गेल्यानं मग जास्त डबल थंडी वाजते. सकाळ
अजून 6:30 पण नाही वाजले आणि थंडी अंधार बघा केवढा पडला. थंडी तर पडलीच आहे, अंधार पण पडला एकदम. म्हणजे युजली जसा 7:30-8 वाजता अंधार पडतो ना तसा अंधार पडलाय. हात आणि कानच गार पडतं नाही. काही कायमचीच आहे. यांना काहीतरी हे चिंदू काकांचे धाकटे सुपुत्र पुंडलिक दादा आहेत. त्यांच्यामुळे हा सगळा जो व्हिडिओ आजचा झालाय. आणि हे त्यांचे वाईफ ना, वाईफ. ताई तुमचं नाव काय? तारा. ताराताई नाव आहे त्यांचं. आणि तुम्हाला किती मुलं आहेत? 2 मुलं आहेत ना. हा, याचं नाव काय लहानाचं? स्वस्तिक आणि सई. अच्छा, सई तुमची आहे का मुलगी? अच्छा अच्छा. अरे बस रे. बस ठीक. बस काय लागेल. थंडी घालव रे देवा, थंडी घालव, थंडी. थंडी. गरम गरम थंडीमध्ये. तुम्ही बसा आता. थोडं थांबवतो म्हणजे अफलातून. शिल्या खाल्लं ना. जबरदस्त, खूप जबरदस्त. तुम्ही नाही बसले काकू जेवायला? जेवायचं काकू. हा हा हा, अच्छा अच्छा अच्छा. सई जेवण देणार नाही. ताटं वडील. इतकं भारी, इतकं भंडाट जेवण झालं आणि त्यापेक्षाही इतकं भारी वातावरण. एवढं कुडकुडत्या थंडीमध्ये पहिल्यांदाच मी जेवतोय आणि खरंच खूप अफलातून टेस्ट आहे. म्हणजे बनवण्याची पद्धत पण वेगळी आहे आणि टेस्ट पण एकदम जबरदस्त आहे. मी तर फार एन्जॉय केलंय. तुम्ही एकदा बनवून बघा, तुम्ही सुद्धा भरपूर एन्जॉय कराल. आणि अशा वातावरणामध्ये कधी बाहेर जा आणि हे असं टेस्ट करून बघा. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स अ लॉट. Zombie. माईक पडला.